27 वर्षीय रेणुका शांताराम गांगुर्डे असं मृत शिक्षिकेचं नाव आहे। मृत रेणुका गांगुर्डे ही मूळची स्थानिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील रहिवासी होती। अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीवर मात करत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। अत्यंत कष्टानं शिक्षण घेतल्यानंतर ती छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित शारदा मंदिर कन्या प्रशाला इथं सहशिक्षिका म्हणून रुजू झाली होती। तिच्या अचानक अशा जाण्यानं तिच्या मूळ गावी आणि शाळेतील शिक्षक वर्गांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होतीये। सोमवारी नेहमीप्रमाणे अनेक नागरिक सायंकाळच्या वेळी गोगाबाबा टेकडी परिसरात ट्रेकिंग आणि फिरण्यासाठी गेले होते। टेकडीच्या एका निर्जन भागात लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसला। हा प्रकार पाहताच नागरिकांनी तातडीनं स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह झाडावरून खाली उतरवून पंचनामा करण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळावरून मिळालेल्या ओळखपत्रांच्या आधारे मृत तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षिका बनलेल्या रेणुकानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही। रेणुकाच्या खोलीची झडती आणि तिच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत। तिच्या कुटुंबियांशी आणि सहकार्यांशी चर्चा केल्यानंतरच आत्महत्येचे नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून एका तरुण आणि होतकरू शिक्षिकेच्या अशा गूढ मृत्यूमुळे सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येते।